रविवार को गढ़चिरौली जिले के अहेरी में कांग्रेस कार्यकर्ताओं की एक सभा हुई। इस मौके पर विपक्ष के नेता विजय वडेट्टीवार ने लाडली बहन योजना को लेकर राज्य सरकार की आलोचना की। एक ओर सरकारी खजाने से 1,500 रुपए दे रहे हैं और दूसरी ओर उनसे धन वसूला जा रहा है। नागपुर के कार्यक्रम में मुख्यमंत्री और उप मुख्यमंत्री ने महिलाओं से पूछा कि क्या आपके खाते में पैसे आए हैं। हालांकि यह नहीं पूछा कि क्या आप सुरक्षित है। वडेट्टीवार ने आलोचना की कि इन शासकों को यह पूछने में शर्म नहीं आती कि क्या आपके खाते में पैसे जमा हो गए। महान्यूज 7 के लिए विजय गावंडे, नागपूर। काय हे 1.25 लाख रुपयासाठी 1,500 रुपये देऊन एका हातानं 1,500 रुपये देतो म्हणून सरकारच्या तिजोरीतून, यांच्या घामाच्या पैशातून नाही, सरकारच्या तिजोरीतून पैसा द्यायचा आणि स्वतःची पाठ थोपटून घ्यायची। एकीकडे 1,500 रुपये द्यायचा आणि दुसरीकडे मात्र तेलाचे भाव वाढवायचे, इलेक्ट्रिकचे भाव वाढवायचे। इलेक्ट्रिकचे भाव 35% इलेक्ट्रिकचे भाव वाढवले। आज एकच पंखा आणि 2च बल्ब आहेत, पण बिल मात्र 1500च्या कमी येत नाही। हे या नालायक सरकारचं पाप आहे। म्हणून भगिनींनो, हसू नका। यांच्या बनवा बनवीला तुम्ही बळी पडू नका, हे सांगण्यासाठी मी आलो आहे। 135 रुपये किलो तेल झाला। बहिणीचे 1,500 असे वसूल करता नालायकांनो। कशी फोडणी देईल बाई? कसे द्याल? पाय काँग्रेसचा जमाना होता। इवई आला का लवत लवत जात होता, तेला तुपाचा खात होता। कारण 55 रुपये किलो तेल होता। मटणावर साय दिसत होती, जावई आणि इवई खुश होत होता। आता तेलावरची साय गेली, जावई रुसते आणि इवई रुसते। ही परिस्थिती आणून ठेवली। थोडाशीच तेल टाका लागते। सासू बोंबलते 135 रुपये किलो तेल झाला, तेल कमी टाक म्हणून सांगते, सुनेला दिवसते। बरोबर बोलतो का नाही मी? हो का नाही? मग हे 1,500 कामाचे द्या फोडणी। यांना तुमची फोडणी महाग केली ना, अशी फोडणी द्या। पहिलेच्या जमान्यामध्ये, माझी मावशी बसली तिकडे, काय होतं? पहिलेच्या जमान्यामध्ये महागाई होती ना, त्या 20, 25, 40 वर्षापूर्वी चमच्यामध्ये तेल घ्यायचे, निव्यावर गरम करायचे आणि भाजीमध्ये बुचकाळायचे। सुरुक आवाज झाली की फोडणी होऊन जात होती पहिलेच्या काळात। आता तीच पारी 50 वर्षानं या महायुतीच्या महाभ्रष्टाचारी दरोडेखोरांनी आणली आहे या राज्यावर। प्रचंड महागाई। 1500 रुपये, 500 रुपयाचं इलेक्ट्रिकचं बिल 1500 वर घेऊन गेले। 1000 रुपये तिथून मारतायत। 1,000 रुपये महिन्याला बहिणीच्या वट्यातून काढण्याचं पाप हे सरकार करत आहे। म्हणून या सरकारला तुम्ही त्यांची जागा दाखवण्याची आवश्यकता आहे। काही इव्हेंट चालला, इव्हेंट काल शिर्डीत कार्यक्रम झाला, नागपुरामध्ये रेशीम बागवर कार्यक्रम झाला। असा स्टेज होता, स्टेजवर लंबा रॅम्प लावला होता। तर रॅम्प कोणासाठी लावतात कविताताई? फॅशन शो साठी। फॅशन शो साठी रॅम्प लावला जातो। यांनी आपल्या लाडक्या बहिणीच्या कार्यक्रमामध्ये रॅम्प लावला आणि मुख्यमंत्री जाऊन काय विचारते? ओ ताई, तुमच्या खात्यात पैसे जमा झाले का? हे विचारायसाठी रॅम्पवर चालतो। तिघेही नाचे महाराष्ट्राचे, काय म्हणलं मी, नाचे झाले या रॅम्पवर चालणारे। आणि काय विचार? तुझ्या खात्यामध्ये पैसे पडले का विचारण्यापेक्षा माझ्या बहिणीला विचारायला पाहिजे की माझी बहिणा तू सुरक्षित आहेस का? हे विचारलं असतं तर महिलांचा सन्मान मोठा झाला असता। रोज महिलावर अत्याचार होत असताना 1,500 रुपये देऊन खात्यामध्ये पैसे पडले का म्हणून सांगताय? अरे राज्य करते म्हणून तुम्हाला लाज वाटायला पाहिजे।
बॉस ने मीटिंग बुलाई। बाहर उठो बैठो। तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर फिशर भगंदर पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। कॉल या विजिट करें www.pilesfistulacure.com। गोलियां खा ली, ऑपरेशन भी करा लिया, फिर भी नहीं मिल रहा है बवासीर फिशर भगंदर से आराम? तो आज ही आइए 14 साल से रुकने सेवा में तत्पर अभ्युदय पाइल्स लेजर एंड आयुर्वेद हॉस्पिटल, शताब्दी चौक से मनीष नगर रोड, नागपुर।